That's it from the presentation box. Over to Combox. थँक्यू व्हेरी मच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रशांत आदवडे सरांना आपण ऐकलं, जिथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी नुकताच पार पडला. पहिला सामना संपला. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातल्या समालोचनातील टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचनातील दोन रत्न आज आपल्यासोबत जोडले गेलेत, मनीष पाटील सर आणि प्रशांत आदवडे सर. थँक्यू व्हेरी मच. नवीन सामन्याला सुरुवात होते. सिद्धांत जो फलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू जाऊ दिलाय. पहिल्याच चेंडूवर बॉलकडे पाहत राहिला, मात्र कोणतीही धाव नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत चाललाय. एफसीटीचं जे थीम सॉन्ग आहे, शैलेशजी कोलकाणी यांच्या मधुर आवाजामध्ये जे आपण ऐकतोय, आणि त्याला जे संगीत संयोजन केलेलं आहे सुशीलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. कव्हर्समध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता. कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रशांत आदवडे सर आमच्यासोबत जोडले जातात. वेलकम सर, आपलं कमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू गोपी. अत्यंत महत्त्वाचा पहिला सामना आपण बघितला, जिथे सिद्धिविनायकनं डॉमिनेट केलं अपोनेंट टीमला, प्रतिस्पर्धी संघानं. परंतु या मॅचमध्ये तुम्हाला 3 संधी आहेत, तर प्रत्येक संधीचं सोनं करता यायला पाहिजे गोपी. एक वेगळी स्पर्धा आणि या वेगळ्या स्पर्धेच्या दरम्यान इथल्या आयोजकांनी खरं तर आम्हाला 2 दिवसाची जी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि गोपी, तुमचे आभार. थँक्यू व्हेरी मच. नाव मॅचच्या दिशेने आपण जाऊया. बरोबरच मी विनंती करेन, सुशीलजी जाधव आपल्याला मंचावर या. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवलेलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक पाऊल बाहेर, स्ट्रीप आउट झाला होता थोडासा बाहेर, मात्र यावेळेला देखील कोणताही फटका खेळलेला नाहीये. चेंडू बरोबरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. प्रशांत सर, पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, आणि अशा वेळेला डॉट बॉल खेळणं म्हणजे कुठेतरी डोक्याची घंटा आहे. अगो टप्प्याचा बॉल भरपूर बाहेर चाललाय, मात्र पंच या वेळेला व्हाईट बॉलची घोषणा करतात. लाईनमध्ये बदल केला, अकुटप्प्याचा चेंडू टाकला, मात्र त्यामध्ये थोडंसं अपयश येतं आणि बरोबरच व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी केली जाते. धावसंख्या 2 आहे. केपेल ॲक्सेस ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याची भरपूर चर्चा रंगली गेली अनेक दिवस अनेक महिने आमच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली, आणि त्याचंच हे फळ पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू. प्रशांत सर, मी मगाशी उल्लेख केला की डॉट बॉल, पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट बॉल येणं तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. जिथे तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करायची आहे, तिथे तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर अचूक टप्प्याची गोलंदाजी होते, डॉट बॉल येतात, त्यामुळे सुरुवात चांगली होत नाही या बॅटिंग करणाऱ्या टीमची. अतिशय चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी अचूक टप्प्यावरती टिचून मारा केला जातो. जेव्हा पॉवर प्लेमध्ये आपण गोपी गोलंदाजी करताना ती देखील कला आहे, कारण बॅट्समनचा मूड आक्रमक असतो, अशा वेळी त्याला थांबवणं ही कला आहे. ती कला इथे आता पेश करत असताना गोलंदाज. ऋतिक तिमसेकरला आपण पाहतोय, जो KPL पर्व 6चा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणला गेला. अनेक फलंदाजांना त्याने 6व्या पर्वामध्ये अक्षरशः त्यांची भंभेरी उडवली होती, मात्र आज इथे देखील त्याच्याकडून त्याच खेळाची अपेक्षा असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सध्या प्रलंबित होता, आणि आता यावेळी शहानिशा केली जाते. फेअर डिलिव्हरीचा सिग्नल आलाय. हा चेंडू ग्राह्य असणार आहे. 2 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 4 चेंडूवर एक एक्स्ट्रा टाकली, आणि बरोबरच आपण पाहिलं तर 2 धावा बिनबाद. निकेतन भुर्जी, जो 2 बॉलमध्ये अजून खातं उघडू शकलेला नाहीये. सिद्धार्थ अडुळकरने 2 बॉलमध्ये 1 धाव काढली आहे, मात्र येणारे 2 चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधले अजूनही शिल्लक असणार आहेत. त्यावेळेला उजव्या हाताने राऊंड विकेट येणार आहे. पॉईंटचा खेळाडू थोडासा मागे पाठवला, बॅकवर्ड पॉईंट गलीच्या दिशेने त्याला थोडंसं मागे ठेवलं. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असताना पुढचा चेंडू राऊंड विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या बाहेर पाठवून दिलाय. उत्तुंग गगनचुंबी एफसीटी षटकार. चेंडू आहे, राऊंड विकेट मारा, आणि लवकर पाहिलं होतं, लवकर ओळखलं, रीड केलं, आणि बरोबर लॉंगाच्या डोक्यावरून षटकार ठोठावलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला हवेत खेळाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. षटकाराचं उत्तर मिळत आहे. झेल टेपलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद. 8 धावा 1 गडी बाद. बदला घेतलाय, लगेच बदला घेतला, कारण षटकार आला होता. त्यानंतर कव्हरच्या डोक्यावर खेळण्याकरता प्रयत्न झाला, परंतु याकरता जाळं रचलं गेलं होतं, अर्थात जाळं टाकलं गेलं होतं. एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे तो सर्कलमध्ये नाहीये, तो बाहेर ठेवला गेला होता, आणि त्यांना माहिती होतं की ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आणि बॅट्समनला मोह होणार. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा तो मोह झाला बॅट्समनला,
आणि त्या मोहामध्ये अडकला, त्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. ऋतिकला मिळतं यश, पहिला ब्रेक थ्रू तो आपल्या संघाला देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पॉवर प्लेमध्ये, जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते. अशा वेळेला पॉवर प्ले भेदण्याची संधी होती. मात्र इथे धावसंख्येचा वेग तेवढासा वाढलेला नाहीये. 8 धावा आल्या या षटकामध्ये. एक षटकार आला होता, परंतु त्यानंतर निकेतन बोरजीला बाद करण्यामध्ये यश आलं. बरोबरच 8ला 1 ऋतिक तिमसेकरच्या खात्यामध्ये विकेट. खरं तर संघनायक आहे. संघनायक म्हणून ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करता, टॉसला देखील तो आला. त्यावेळेला सांगितलं, की सर्वाधिक चांगला संघ आम्ही बांधलेला आहे. आणि हा संघ मैदानात घेत असताना या संघाला मला नेतृत्व द्यायचं आहे आणि पहिल्याच षटकामध्ये एक धक्का त्याने दिलाय. धावसंख्या 8 आहे जय भैरीची. एक गडी बाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षण आता विस्तारलं जात आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार झालाय. हर्ष नाटेकर, जो आयकॉन आहे, धोपावे गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू हर्ष नाटेकर. रोहित 11 साठी आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. समोर नवीन फलंदाज देखील दाखल झालेला आहे, अनिश पटेकर. सिद्धनाथ आणि त्याच्या बरोबरीने अनिश आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल झालाय. पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. फोर दी विकेट. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आपण बार टाकलाय, मात्र त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. पहिल्या चेंडूवर प्रशांत सर, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकलाय. बाउन्सरने सुरुवात केली आहे, मात्र इथे कोणतीही धाव मिळालेली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. दुसरा चेंडू अजून एक वेळेला तोच प्रयत्न आहे. लगातारचा दुसरा बाउन्सर येतोय. तिखट बाउन्सर सातत्याने टाकले जात आहेत, मात्र ज्या पद्धतीने फुटवर्क बदलालित्य पाहिजे ते मात्र पाहायला मिळत नाही सिद्धांत अढुळकरचं. आणि लगातारचे 2 चेंडू इथे त्याच्यासाठी निर्धाव टाकले जात आहेत. धाव फलक स्थिर आहे. 8 धावा आहेत धाव फलकावर. एक गडी बाद. हर्षचा पुढचा चेंडू आहे. यावेळेला मात्र पायात टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा प्रयत्न, फटका हवेत, फटका फसलाय. झेल मात्र हातातून निसटला आणि इथे पहा जीवनदान मिळणार आहे. जीवनदान मिळणार आहे. इथे विकेट मिळू शकली असती, मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा इथे मिळतोय. झेल कसा पकडायचा याचं एक तंत्र असतं, परंतु झेल कसा सोडायचा त्याचं आता उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. अगदी सोपा झेल होता. चेंडूच्या खाली येणं गरजेचं होतं. गोपी ते घडलं नाही. तुम्ही चेंडूपासून दूर राहिलात आणि फार रिलॅक्स राहिलात. इतकं रिलॅक्स राहून तुम्हाला झेल मिळणार नव्हता. आता गोलंदाजांनी संधी निर्माण केली. हा हिरव्या रंगाचा चेंडू फेकायला आहे ना, तिथे तुम्हाला शक्ती आणि युक्ती त्याचा वापर, त्याचा ताळमेळ घालावा लागतो. तो ताळमेळ घातला, पण एकटा गोलंदाज चांगली कामगिरी करून चालत नाही. त्यासाठी उर्वरित 10 खेळाडूंनी देखील तितकीच चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी करावी लागते. ती साथ आत्ता मिळाली नाही गोलंदाजाला. त्यामुळे तो निराश असेल. संधी निर्माण झाली होती. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. हा पिवळ्या रंगाचा चेंडू ज्यावेळेला तुम्ही मैदानात त्याच्या बरोबरीने खेळत असता, तो टाकत असताना देखील अनेक गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागतात आणि तो झेल घेत असताना देखील अनेक गोष्टी तुमच्याकडे गरजेच्या असतात. ते टेक्निक यावेळेला थोडंसं कमी होतं. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. मागच्या चेंडूवर जीवनदान मिळालं, या चेंडूवर पकडला गेला. दुसरा धक्का, फलंदाज बाद. KPL एक्सेसची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू. मैदानावरती बघा काय घडलं होतं. tenniscricket.inच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती असणार आहे. रिव्हर्सिव्हचा फटका तर यापूर्वी आपण बघितलं मोठ्या प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा डावखुरा जर फलंदाज असेल तर हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. अशा वेळेला हवेच्या विरुद्ध थोडासा खेळलेला फटका होता. खरं तर वाटलं होतं की हा चेंडू जाईल ना सीमारेषेच्या पलीकडे. मला वाटलं होतं की बॅट्समनला भूक लागली, त्याने फटका हुक खेळलाय, त्याचा परिणाम चांगला होईल. परंतु तुम्ही जसं विचार करता तसे क्रिकेटमध्ये कधीच होत नसतं. तुमच्या पलीकडे तुमच्या विचार जिथे संपतात तिथे क्रिकेट सुरू होतं. फलंदाज बाद झालाय. दुसरा मोठा धक्का बसतोय. फलंदाज हर्ष बॅक टू द पॅव्हलियन. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, की जसं तुम्हाला अपेक्षित असतं तसंच मैदानात घडेल असं फार कमी वेळेला होतं. येथे तेच घडलं. मोठा फटका खेळा, लांबी गाठलेली नव्हती, उंची भरपूर होती चेंडूवर, मात्र तिथे चांगला झेल टिपला गेला आणि बरोबरच फलंदाज बाद झालाय. आता संघनायक येतोय. 9 धावा 2 गडी बाद. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. जय भैरी थोडेसे बॅकफूटवर गेलेत, मात्र इथून पुढे जात असताना एक चांगली भागीदारी पार्टनरशिप बनवणं गरजेचं असणार आहे आणि त्यासाठी आता मैदानामध्ये अर्चित तांडील आयकॉन आहे, संघनायक देखील आहे या संघाचा, जो वेणेश्वर गावाला बिलॉंग करतो, तो मैदानामध्ये दाखल झालाय. अर्चितसाठी आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला बॉलला स्टिअर केलाय.
पॉइंटला फिल्डर आहे, वेगाने एक धाव पूर्ण केली. जसा बॉल स्टिअर केला लगेचच वेगवान सिंगल घेतली येते आणि सिंगल बरोबरच स्वतःचं खातं उघडलंय. धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. 10 धावा आहेत, 2 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक जिथे फक्त 8 धावा आल्या होत्या, एक षटकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात हर्ष नाटेकरनं. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये जी प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हर्ष नाटेकरची. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सिद्धार्थ अडुलकर आता स्ट्राईक एंड आलाय. 5 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. भरपूर वेळ घेतलाय, मात्र आता थोडेसे हात खोलावे लागणार आहेत. ती संधी मिळणार का? अविला देखील चांगला चेंडू बॅट चिकट घेतली आहे. शॉर्ट स्टॉप मध्ये फिल्डर आहे. धाव घ्यायची होती मात्र धाव मिळणार नाहीये. बरोबरच निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये जय भैरीची धावसंख्या 10 धावा, 2 गडी बाद. अतिशय सुरेख कामगिरी आतापर्यंत 2 षटकामध्ये झाले. गोलंदाजाची 10 धावा, 2 गडी बाद झालेत. याचा अर्थ बॅटिंग पॉवर प्ले येणं अजून बाकी जरी असलं तरी मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये शानदार कामगिरी गोलंदाजी झालेली आहे. त्यामुळे 2 षटकावरती पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व आणि मैदानावरती धावफलका धावा 10, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय भैरी. आता टीम मिटिंग होते. टीम मिटिंग करू नका कारण पण भरपूर सामने शिल्लक आहेत. ऐकूया टायटल सॉन्ग या संपूर्ण स्पर्धेचं. मैत्रीची गाथा सांगणारी एक मानाची स्पर्धा. येस, थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. सध्या पहा हे विहंगम दृश्य. कोकण म्हटलं की प्रशांत सर नेहमीच निसर्ग सौंदर्य आलं आणि या संपूर्ण क्रीडा नगरीचं फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे दृश्य पाहायला मिळते. स्वप्न पाहणारे अनेक असतात पण त्यासाठी झटणारेच इतिहास घडवतात. FCT चॅम्पियन्स ट्रॉफीने इतिहास घडवला आहे. थँक्यू गणेश जोगळेकर यांची हे कमेंट आहे. त्यांच्या या शुभेच्छा आहेत. धन्यवाद गणेशजी. आपलं खूप खूप स्वागत आहे फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. हे विहंगम दृश्य देखील आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा आहेत जय भैरीच्या. मात्र आता जसा तुम्ही उल्लेख केला की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. अजूनही तुमच्याकडे बॅटिंग पॉवर प्ले आहे. तिथे तुम्हाला थोडंसं ॲक्सलरेट करत असताना जोखीम घेऊन मोठे फटके घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा ऋतिक. पहिला चेंडू खोलवर डब्याचा खोदून काढला अक्षरशः. मिनी हेलिकॉप्टर म्हणायला हरकत नाहीये. लॉंग ऑफला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत एक धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र तुर्तास एका धावेवर थांबावं लागतंय. चिन्मय तिथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. एकेरी धावेबरोबर धावफलक पुढे झाल्या 11 धावा. आज तिसरा दिवस आहे. खरं तर उद्याच्या दिवसाची प्रशांत सर भरपूर उत्कंठा लागले. ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय कमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आहेत. पहिल्या पर्वाचा मानकरी ठरणं म्हणजे देखील इतिहासामध्ये तुमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार आहे आणि त्याची देखील उत्सुकता प्रशांत सर लागली आहे सर्वांना. अगदी बरोबर. म्हणजे चंद्रावरती पहिलं कोण गेलं ना ते पाहिलं जातं प्रत्येक वेळेला. त्यामुळे या पर्वाची या स्पर्धेची पहिली ट्रॉफी कोणी जिंकलं ते नाव ना सोनेरी अक्षराने लिहिले जाणार आहे. 11ला 2. ऋतिक तयार. राऊंड विकेट. ओलिन बॉल होता समोर मारलाय. चांगलं टायमिंग. सरळ बॅटचा वापर केलाय. टायमिंग देखील प्रॉपर केलाय. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. दमखम दाखवली आहे. दणदणीत FCT षटकार. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेसची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. वंडरफुल शॉट. फ्रंट फुट पर स्केन को खेल दिया था और ओवर पिच गेंद थी. भरपूर फायदा उठाया. बल्ले के बीच में पिच खेलते. बैटिंग पावर प्ले में अगर आप बैटिंग नहीं करेंगे तो कब करेंगे. ये शानदार स्ट्रोक एक्शन रिप्ले. ब्यूटीफुल टाइमिंग. सो ब्यूटीफुल. सो एलिगेंट. प्रहार करावेच लागतील. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसरा चेंडू थोडासा मागे गेलाय. समोर स्मॅश करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेची जोखीम आहे मात्र ती स्वीकारली आहे आणि बरोबरच जोखीम अंगलट येते की काय असं चित्र झालं होतं मात्र पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. यावेळेला येस नो वेट हे शब्द क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचे ठरतात आणि यावेळेला अगदी तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आखोई आखो में इशारा केला दोन्ही फलंदाजांनी आणि दुसरी धाव घेतली गेली. खरं तर या धावांची गरज आहे आणि 2 धावा इथे पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट दर्जेदार पाहायला मिळालं. धावफलकावर धावा आहेत 19. कॉलिंग. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचा भाग असतो. ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करता. खेळीला फटका त्यानंतर त्या चेंडूवर लक्ष ठेवणं, नॉन स्ट्राईक गेमवरून धावणं, बऱ्याच गोष्टी आहेत मात्र यावेळेला त्या जुळून आल्या. 19 वर धावफलक आहे. हे कमेंट्री बॉक्सचं दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय. tenniscricket.in. तब्बल 20,70,000 सबस्क्रायबर आहेत ज्या वाहिनीने जगात टेनिस बॉलचं क्रिकेट साता समुद्रा पलीकडे पोहोचवलं. अर्थातच संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम.
अशा या जगविख्यात टेनिस बॉल क्रिकेट वाहिनीवर आपली फ्रेंडशिप ट्रॉफी आपण प्रशांत सर अनुभवतोय. म्हणून मगाशी मी म्हणालो होतो, की जेव्हा या स्पर्धेचं आयोजन झालं, तेव्हा एक दृष्टिकोन, इंटेंट खूप चांगला आहे आयोजकांचा. आता 2 प्रकारचा स्पर्धा आयोजित करत असताना 2 प्रकार असतात. एक तर त्या स्पर्धेतनं 4 पैसे कमवणे किंवा या स्पर्धेचं नाव मोठं करणे. तर मला वाटतं तो दुसरा इंटेंट दिसतोय. स्पर्धेचं नाव मोठं करायचंय, आपल्या भागातील खेळाडूंना संधी द्यायची आहे, समाजाला या ठिकाणी संधी द्यायची आहे, तरुणांना वाव द्यायचा आहे. हा चांगला दृष्टी आणि मग व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून ही स्पर्धा आयोजित केली आहे. म्हणून सध्या हे जी स्पर्धा आहे त्याचं प्रक्षेपण tenniscricket.in वरती केलं जातंय. यावीला पूल केलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, सरळ हातात जाईल, कोणती चूक केली नाहीये, टिपलाय झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन, तिसरा धक्का, सिद्धार्थ बाद झालाय, 19 धावा, 3 गडी बाद. जय भैरी. याचा राजा आहे पाठीशी खारवी समाजाच्या स्पर्धेसाठी एक्शन रिप्ले आप देख सकते हैं tenniscricket.in पर. अब फिलहाल दीपक ने शानदार कैच लपका था बाउंड्री लाइन पर. सिद्धार्थ अच्छा खेल रहे थे, इस पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे, बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, हमला जरूर किया लेकिन शिकार बन के डगआउट की तरफ चले गए. दीपक थोड़ा अपनी टीम के लिए उजाला लेके आए, लॉन्ग ऑन पर बहुत ही शानदार कैच लपका गया. अब चाका स्कोर 19 रन 3 विकेट के नुकसान पर. रोहित इलेवन असगोली और जय भैरी नवानगर के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला. कभी बहुत सारी चर्चा हो रही है, जैसे tenniscricket.in के बारे में चर्चा हो रही है, उस तरह से फ्रेंडशिप ट्रॉफी की, चैंपियन ट्रॉफी की चर्चा हो रही है. बहुत ही बेहतरीन. टेनिस क्रिकेट समाप्त नहीं हुआ है, जो सीजन की बात है इस बार इस सीजन की जो चर्चा हो रही है तो सीजन समाप्त नहीं हुआ, खास करके गॉगर में. बरोबर उल्लेख केलाय तुम्ही की टेनिस बॉलचं क्रिकेट अजूनही संपलेलं नाहीये. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी केफिल ॲक्सेस ग्रुप करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. मगाशी तुम्ही उल्लेख केला की समाजातील खेळाडूंसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण करायचा आणि त्यातून अनेक खेळाडू घडवायचे. आज एक हेतू इंटेंट ज्याचा तुम्ही उल्लेख केला होता आणि इथे तो इंटेंट आहे की स्पर्धा ही मोठी झाली पाहिजे, ज्याच्याकडून खेळाडू मोठे होतील आणि तेच आमच्या केपीएल ॲक्सेस ग्रुपने दाखवून दिलं. मैदानामध्ये देखील केपीएल ॲक्सेस ग्रुपचे आमचे सदस्य, अर्थातच एक चांगला ऑलराऊंडर निकेश जाधव मैदानामध्ये आलेला आहे. एक चांगला ऑलराऊंडर आहे. या आयोजनामध्ये प्रशांत सर यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली. मसगाव डॉकयार्डमध्ये कार्यरत आहेत, परंतु तिथून देखील सातत्याने या स्पर्धेची सूत्र हलवण्याचं काम यांनी देखील केलेलं आहे आणि निकेश जाधव सध्या मैदानात दाखल झाला. याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. तुर्तास मात्र जय भैरी थोडासा बॅकफूटवर आहे, आता त्यांना फ्रंट फूटवर यायचं आहे आणि त्यानंतर फलंदाजी ही जोमानं करावी लागेल. ऋतिक आतापर्यंत गोलंदाजी सुरेख राहिली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी पुढ्यात ठेवला होता बॉल, बाहेर जाऊन ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट लवकर फिरवली, कमिटमेंट लवकर होती बॉल सोबतची, मात्र ती कमिटमेंट पूर्ण झालेली नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि बरोबरच हा डॉट बॉल पाहायला मिळते. 2.5 नंतर 19 आहेत, म्हणजे 17 चेंडूमध्ये फक्त 19 धावा सध्या धावफलकावर आहेत. आता तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, हो थोडासा मागे ठेवलाय टप्पा, पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली. प्रशांत सर गतीसोबत मती वापरली ना की प्रगती होते आणि प्रगती झाली, बरोबरच धाव गती देखील वाढली. 3चा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा, पहिल्या डावाचा 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावा आहेत, 3 गडी बाद. जयभैरी अर्चित खेळतोय 2 वर. निकेश जाधवने अद्याप खातं उघडलेलं नाहीये. जय मल्हार ने जो बल्लेबाजी की थी उसी अंदाज से आज देखिए बल्लेबाजी हो रही है जय भैरी नवानगर की तरफ से. ये जो मुकाबला है ना बहुत महत्वपूर्ण है. 19 विकेट के नुकसान पर रोहित इलेवन असगोली ने जो टॉस जीता था, गेंदबाजी करने का फैसला लिया ना गोपी, वो बिल्कुल सही साबित हुआ. गती, मती आणि लवकरच तिथे आपण पुढे बघितलं तर प्रगती पण आहे. वेग महत्वाचा आहे. तुमचं काम करत असताना तुम्ही प्रत्येक कामामध्ये अपडेट असणं आणि त्याचा वेग महत्वाचा आहे. योग्य बळी हे सगळं करायचं असतं. आता मला वाटतं चांगला ड्रायव्हर तोच असतो ना जो योग्य बळी गेअर चेंज करतो. बॅट्समनला इथे गेअर चेंज करावा लागेल तरच एक चांगली मापक धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर उभारली जाईल. नाहीतर या मॅच मध्ये रोहित इलेवन असगोली संघानं आतापर्यंत फलंदाजांना डॉमिनेट केलेला आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये काय झालं याकडे आता फार लक्ष देऊन चालणार नाहीये. 19 आहेत. मी मगाशी उल्लेख केला की अर्चित तांडेल ज्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, पण आज स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. संघनायक मैदानात खेळतोय, बरोबर निकेश देखील आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू कव्हर्समध्ये खेळाय, तर मोठा गॅप आहे, मात्र क्षेत्ररक्षक धावतील. चेंडू चाललाय वेगवान पद्धतीने, स्वीपर कव्हर मधून पुन्हा डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि ज्या फटक्याची गरज होती FCT चौकार आलाय. शिवाजी खेळूया सारे समाजासाठी मैत्रीची गाथा सांगणारी
KPL एक्सेस ची स्पर्धा अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है। अर्चित ने गियर को बिल्कुल चेंज किया और पॉइंट क्षेत्र में एक बहुत ही दर्शनीय स्ट्रोक खेलते हुए 4 रन अर्जित किए हैं। वेलकम बाउंड्री। कॅप्टन टू कॅप्टन बॅटल चाललंय सध्या. हो, अजून एक फुल लेनचा वाईड यॉर्कर टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप होता. इथे कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र कोणतेही कनेक्शन नाही. बॉल खाली राहिला, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. एका बाजूला हर्ष नाटेकर जो रोहित इलेव्हनचा संघनायक आहे, दुसऱ्या बाजूला अर्चित तांडेल जय भैरीचा संघनायक आहे. आणि जेव्हा बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई प्रशंसर असते ना, तेव्हा या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत काय झालं, जसं मी मगाशी उल्लेख केला, यावर लक्ष न देता मोठं फटकं खेळण्याची गरज आहे. प्रयत्न केलाय, एक पाय खाली वाकवलाय, त्यानंतर प्रहार केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, छपरा तोड उत्तुंग एफसीटी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हा आहे केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. अर्चित द्वारा और खूबसूरती के साथ गेंद को बखेल दिया था टीममेट विकेट बाउंड्री लाइन के बाहर. इस बार टाइमिंग और शरीर का संतुलन लाजवाब था और इसके कारण देखिए परिणाम 6 रन. स्कोर अर्चित का 12, 29 पर 3. रोल ऑफ रिस्ट तुम्हाला कशा पद्धतीने एक्झिक्यूट करावा लागतो याचं उदाहरण मागच्या बॉलवर पाहायला मिळेल. यावेळेला थोडंसं फंबल्ड होतंय, क्षेत्ररक्षक मागे गेले. आपण जर पाहिलं तर फ्लाय स्लिपमध्ये चेंडू होता, तिथून तो मागे गेला. तिथे 2 क्षेत्ररक्षक फंबल करताना पाहायला मिळाले. मात्र याचा पूर्णपणे फायदा उठवत असताना 2 धाबा पूर्ण केल्यात. मागच्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर अंडरस्टँडिंग क्रिकेट प्रशांत सर, ज्यावेळेला तुमच्याकडे मोठे फटके येतात, सध्या आपण पाहूया तुषारजी चिपळूणकर यांची कमेंट पाहायला मिळते. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, प्रशांत सर आम्हाला घ्यायची आहे तुमची भेट, अप्रतिम आवाज आहे सर तुमचा, क्या बात आहे. धन्यवाद शुभमजी, आपलं खूप खूप स्वागत आहे एफसीटी मध्ये. आणि हे यश आहे आमच्या एफसीटीचं. संदेशजी पिलाणी यांनी ती कमेंट आमच्या मुख्य स्क्रीनवर सोडली. तब्बल 12 राज्य, 11 पुरस्कार ज्या समालोचकांना प्राप्त आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 भाषांमध्ये संबंध भारतभर. एक भारत विरुद्ध बांगलादेश हा आंतरराष्ट्रीय सामना देखील यांच्या वाणीतून आपण ऐकला. वन डे सिरीज होती खरं तर ती. आणि असे एक दिग्गज समालोचक या एफसीटीसाठी आपले, यासाठी आमच्या केपीएल एक्सेस ग्रुपचं खरं तर यश आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत की त्यांनी इथे आम्हा सर्वांना घेऊन आलेत. यावेळेला स्मॅश केलाय चेंडू, वाईड लॉंगर मधून पाठवलाय. आपला फटका 440चा झटका, अखेर वाहतूक कोंडी फोडली आहे. आलाय एफसीटी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हा आहे केपीएल एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. विकेट का नुकसान पर, लेकिन प्रशंसा करनी चाहिए अर्चित तांडेल की 20 पर खेल रहे हैं. जैसे कि हमने गोपित चर्चा की थी, अच्छा ड्राइवर वही होता है जो सही समय पर गियर चेंज करता है. बहुत शानदार तरीके से गियर चेंज किया गया. आखिरी गेंद शेष है और चौथा ओवर प्रगति पर है, लेकिन प्रशंसा करनी चाहिए अर्चित की. अंडर प्रेशर एक गेंद अभी भी आना बाकी. एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसरा चेंडू निर्धाव होता, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर पुन्हा 2 धावा आल्या आणि बरोबरच एक षटकार आला. एक निर्धाव चेंडू आलाय. येस, एक निर्धाव चेंडू आहे. पहिला चेंडू चौकार होता, दुसरा चेंडू निर्धाव आला, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार आहे, त्यानंतर 2 धावा आहेत, त्यानंतर षटकार आत्ताचा. अजून एक 2 म्हणजे 2 चेंडू डॉट बॉल आलेत. येस, थँक्यू. 2 चेंडू निर्धाव आहेत, माफ करा. 37 धावा आहेत. धाव फलकावर 3 गडी बाद. 4 षटकांचा केस संपलाय. अर्चितने तरी षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा केस संपलाय. 37ला 3 आहेत. अर्चित तांडेल खेळतोय 8 बॉलमध्ये 20. निकेश खेळतोय 2 बॉलमध्ये 0 वर. निकेशने खातं उघडलं नाहीये. निकेश जाधव सर, मी तुमच्याकडे येईन नक्कीच, कारण निकेश जाधव तरी बंदरचा खेळाडू आहे. हा खेळाडू गेली अनेक वर्ष केपीएल मध्ये चमकला, त्याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये चमकतोय. मात्र आज त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. आतापर्यंत तो थोडासा शांत आहे, मात्र येणारी 2 षटकं जी आहेत ती महत्वाची आहेत. आणि आता बरोबरच 5व्या षटकासाठी चिन्मय शिरगावकरची वर्णी लागली. बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल देखील मुख्य पंच राकेश मोरे यांनी आमच्याकडे पोहोचवलाय. जय भैरी 37ला 3. जसा हा पहिला डाव संपेल, पुढचे 2 संघ टॉससाठी तयार होतील. चिन्मयचा पहिला चेंडू आकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉनला फिल्डर आहे. वाईडिश मिडॉन थोडासा फंबल करतोय, मात्र त्याचाच लाभ घेत असताना एकदा ते पूर्ण केले.
या धावा तुम्हाला रोखणं गरजेच्या असतील. आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. प्रशांत सर, तुम्ही ज्यावेळेला मैदानात उतरता तुम्हाला तुमचा रोल, तुमची भूमिका माहीत असणं गरजेचं असतं आणि त्या भूमिकेला न्याय देणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. प्लॅन डोक्यात असून चालत नाही, ते एक्झिक्यूट करावे लागतात आणि एक्झॅक्ट गोलंदाजाने ती जी रणनीती होती ती मैदानात दाखवून दिली. यावेळेला अजून एक चांगला पुलचा फटका आहे, मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे. बॉल हातातून निसटलाय, धावा रोखल्या. बरोबरच आपण पाहिलं तर हर्ष होता, संघनायक हर्ष नाटेकर तिथे पाहायला मिळाला. त्याने हा चेंडू अडवला. इथे एकच धाव मिळते असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. वाह, काय स्टॉप केलाय. काही काळ हवेत उडी घेतली. काही क्षणांसाठी असं वाटलं की स्पायडरमॅन आज एफसीडी मध्ये आलाय की काय. आणि त्याने चेंडू इथे थांबवला. यॉर्कर होता, खोदून काढलाय. मिडॉन नाही आहे, लॉंगॉनला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. निकेश जाधव आज थोडासा वेळ घेतोय, आज थोडासा शांत खेळतोय, परंतु निकेश जाधव हा खेळाडू सर वादळापूर्वीची शांतता आहे. आज त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. धावफलकावर 40 धावा आहेत. 3 गडी बाद, 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. 3 चेंडूंवर 3 सिंगल खर्च गेलेत. चिन्मयने देखील चांगला टप्पा अचूकता इथे दाखवली आहे. त्यावेळेला गती थोडीशी कमी केली, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. लेग कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, मात्र पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. फिंगर थोडीशी रोल केली. गतीसोबत नियंत्रण गोलंदाजाकडे असणं भरपूर महत्त्वाचं राहतं आणि ती नियंत्रित गोलंदाजी इथे पाहायला मिळते. वरती स्ट्राईक एंडला आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला, बॅटची कट घेतली. यष्टीरक्षक झेल टिपतोय. अर्चित तांडेल फेल होतोय. 11 चेंडूमध्ये 21 धावा काढून तो बाद झालाय. धक्का इथे बसतोय जय भैरीला. 5वा धक्का. पहा कशा पद्धतीने बाद झालाय. दुर्दैवीरित्या बाद होताना फलंदाज आपण पाहिलाय. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीची बळीची टाळी. बहुत ही शानदार बल्लेबाज की 21 रन बनाए, अंडर प्रेशर अच्छा खेले. बचा का स्कोर 40 रन, 4 विकेट के नुकसान. और गोपी विकेट जो गिर रहे थे ना, उसके बाद में चौथे विकेट के लिए बहुत महत्वपूर्ण साझेदारी. तो बैटर के बीच एक तरफ निकेश है और अर्चित का विकेट खोने के बाद अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे. 5वां ओवर, आखिरी गेंद. दबाव अभी भी मुझे लग रहा है जे भैरी के ऊपर है और नवानगर को यहाँ से आने वाली जो 7 गेंदें हैं ना, आपको बेहतर बल्लेबाज कम से कम 4 बड़े स्ट्रोक खेलने चाहिए. जैसे कि पिछले मैच में 3 बड़े स्ट्रोक आए थे, उसी तरह से. मागच्या मॅचमध्ये आपण तेच पाहिलं. सेकंड इनिंगला शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार आले, 5व्या आणि 6व्या षटकामध्ये. आणि तोच प्रयत्न करायचा असेल. पुन्हा एकदा हुक केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला एका आता झेल टिपलाय. जस्ट अप्रतिम. दीपकने हा झेल टिपलाय आणि ते फलंदाज बाद होते. दीपक रोहिलकर तरी बंदरचाच खेळाडू, त्याने झेल टिपलाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. अजून एक विकेट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीची बळीची टाळी. इससे भी पहले इन्होंने बहुत बढ़िया फील्डिंग की तरह कैच लपका था. और गोपी इस तरह के कैच लपकते नहीं है, चिपकते. जिस तरह से वो थोड़ा ऊपर चले गए, अच्छा बॉडी का बैलेंस था, शरीर का संतुलन अच्छा था. दीपक आज उजाला लेके आया अपने टीम के लिए. सुंदर फील्डिंग कर रहे हैं बॉडी लाइन पर. अप्रतिम झेल टिपलाय. नेत्र दीपक झेल होता. स्वतःचा बॉडी बॅलन्स त्याने योग्य साधला. एका हाताने प्रयत्न जो केला होता त्याने, बॉल अगदी त्याच्या हातामध्ये थांबला. जणू काही फेविक्विक लावून आलाय हाताला, असं चित्र पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर अजून एक फलंदाज बाद झालाय. 40 धावा आहे धावफलकावर. 5 षटकांचा खेळ संपला. निकेश 4 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये केपीएल ऍक्सेस ग्रुपचे अजून एक आमचे दिग्गज सहकारी देवेंद्र आजगोलकर, अर्थातच आमचे शंकर शेठ मैदानामध्ये आलेले आहेत. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करू शकतो. मात्र येणारे 6 चेंडूचे जे आहेत तिथे 3 मोठे फटके किंवा 4 मोठे फटके किंवा 2 जरी आले तरी 50च्या पुढे जाऊ शकतो धावफलक. आणि तोच आता प्रयत्न करावा लागणार आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय दीपकला चांगला झेल त्याने टिपला. पहिला चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न आहे. बॅट फिरवली. सरळ खेळायचा होता, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मात्र या वेळेला देखील चेंडूने हाय हॅलो केलो करत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला. आज निकेश जाधव चाच पडतोय, थोडासा संघर्ष करतोय. पहिल्या चेंडूवर त्याला बीट केलं दीपकने. दुसरा चेंडू जोरदार खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटने मिड विकेट मधून डीप मिड विकेटला जाईल. थोडासा फंबल.
दोन पायांच्या मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गलती से मिस्टेक, थोडीशी चूक झाली आहे, गंमत झाली, किंमत मोजावी लागते. एफसीटी चौकार आलाय. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा सनसनीत चौकार. तो आणि त्याला माहिती असतं की जाळ्यात मोठा मासा अडकलाय, पण काही वेळानंतर पाहतो तर त्या जाळ्यामध्ये ना मासा नसतो. मग त्याला कळतं की जाळं फाटलेलं आहे. असंच काहीतरी झालं. मैदानावरती खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू सीमारेषा पार चौकार. यावेळेला देखील ऑन साईडलाच खेळ आहे. वाईडिश मिड ऑन आणि मिड विकेट मध्ये खेळाडू आहे एकदम इथे. पहिल्या सामन्यामध्ये सर तुम्ही उल्लेख केला होता की घोळ मासा इथे क्षेत्ररक्षकांनी घोळ केलाय आणि गदारोळ झाला. बरोबर चौकार मिळाला होता. 45 धावा आहेत, 5 गडी बाद. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा रोखायच्या होत्या, खरं तर दीपकचा झेल आपण पाहिला, त्यानंतर तो गोलंदाजीसाठी आला. एक चौकार आणि थोडासा आत्मविश्वास निकेशला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 45 धावा, 5 गडी बाद, 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. जय भैरी 60 धावा गरजेच्या आहेत. शॉट ऑफ गुड लेंथ होता. मिडॉन मधून बॉल सही लॉंगॉनच्या दिशेने. मिडॉन वाईडिश मिडॉन मिड विकेटच्या मध्ये असलेला खेळाडू प्रयत्नशील होता, मात्र त्याला बॉल अडवता आला नाही. लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे सिंगल मिळते. सिंगल बरोबर धाव फलक 46 वर पोहोचतोय. चिन्मय होता तिथे क्षेत्ररक्षक म्हणून, त्याने तो चेंडू थांबवला. आता शेवटचे 2 चेंडू, इथे एक मोठा हिट गरजेचा आहे आणि देवेंद्र आसगोलकर जो नॉन स्ट्राईक हँडला आलाय, तो प्रयत्न करण्याचा निकेशने प्रयत्न केलाय. यावेळेला वेट अँड वॉच पॉलिसी होती, अखेर आक्रमण केलंय, त्यामध्ये यश मिळालंय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर एफसीटी षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हा आहे केपीएल ऍक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. थँक्यू. अत्यंत महत्वाचं म्हणजे गोपी, ज्या वेळेला आपल्याकडे एक दिवा असतो, त्या दिव्यामध्ये जर तेल टाकत राहिल्यानंतर चांगली गोष्ट आहे. जर तेल टाकल्यानंतर तो दिवा विझणार आहे. त्यामुळे हे चौकार षटकार अत्यंत महत्वाचे आहेत. योग्य वेळेला हा षटकार आलाय. ओहो, या वेळेला नो लुक शॉट आहे. गोलंदाज आणि फलंदाज एकाच संघामध्ये खेळतात. अखेर निकेशने आपला गेअर शिफ्ट केला. शेवटच्या बॉलवर देखील लगातारचा हा दुसरा षटकार, नो लुक शॉट हा त्याचा फेवरेट आहे आणि त्यावर देखील छाप पाडत असताना षटकार ठोकलाय. 2 षटकार आलेत. बरोबरच पहिल्या डावाचा खेळ संपलाय. दीपक पहिल्या 4 चेंडूंवर प्रभावी राहिला, मात्र शेवटच्या 2 चेंडूवर निकेशने पलटवार केलाय. धावसंख्येचा आकार आता बदललाय. धावगती थोडीशी झपाट्याने वाढ घेते. 58 वर धावफलक पोहोचलाय. 5 गडी बाद 58. आपण 6 षटकांचा खेळ पहिल्या डावमध्ये पाहिला, जिथे 6 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा आहेत. निकेतन बोर्जीला छाप पाडता आली नाही. 4 बॉलमध्ये 6 धावा त्याने काढल्या. सिद्धार्थ अडुळकरने 9 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. अनिश पाडेकर आज खातही उघडता आलं नाहीये, भोपळाही फोडू शकलेला नाहीये. अर्चित तांडलने 11 बॉलमध्ये 21 काढल्या. संघनायक म्हणून त्याने एक चांगला कॅमिओ सादर केला, मात्र त्यानंतर निकेश जाधव थोडा वेळ वेट करत असताना त्यानंतर त्याने वाट लावली. 9 चेंडू आणि 19 धावा त्याने काढल्यात, ज्यामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवर जे चांगले षटकार त्याने ठोकले, ती एक वेगळी किमया त्याने केली. शुभमने एकही धाव काढलेली नाहीये, तो बाद झाला. देवेंद्र आसगोलकर एका चेंडूमध्ये 1 धाव काढत असताना नाबाद राहिला. एक्स्ट्रामध्ये 1 होती. बरोबरच आपण पाहिलं तर 5 गडी बाद 58 धावा बनलेल्या आहेत आणि आता 59 धावांचं लक्ष असणार आहे. परंतु पहिल्या डावामध्ये गोलंदाजांची कामगिरी कशा पद्धतीने राहिली यावर देखील एक नजर टाकूया. निश्चितच या मॅचमध्ये आपण बघितलं तर ऋतिकचं षटक, 2 षटक, 17 धाबा आणि अत्यंत महत्त्वाच्या 2 विकेट त्याला प्राप्त झाल्या. हर्ष 2 षटक, 20 धाबा, 1 गडी बाद केला. त्यानंतर चिन्मय 1 षटक, अत्यंत सुरेख कामगिरी केली, 3 धाबा दिल्यात आणि 2 मोरे टिपलेले आहेत. चिन्मयची कामगिरी चमकदार राहिलेली आहे. दर्जेदार गोलंदाज दीपक रोहिलकर 1 षटक, 10 धाबा आणि त्याला कोणतं यश मिळालं. एक साम्य मला बघायला मिळतं या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 58 धावा होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 58 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 59 धावांचा पाठलाग झालाय. दुसऱ्या सामन्यामध्ये रोहित 11 अस्गोलीचा संघ 59 धावांचा पाठलाग करणार का, हा प्रश्न आहे की जयभरी नवानगर त्यांना रोखणार. परंतु तत्पूर्वी आपण मध्यंतरामध्ये सिद्धिविनायक आणि रोहित 11 या 2 संघादरम्यानचा जो सामना आहे त्याचा टॉस करतो आहे मी. सुशील जाधव आणि एफसीटीचं जे सॉन्ग आहे त्याचे संगीतकार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विपुल पवार आणि सुशील जाधव. सुशील जाधव आमचे संगीतकार आणि मी विपुलजी पवार यांचा सन्मान करण्याकरता त्यांना विनंती करतो आहे. विपुलजी पवार, सुशील जाधव यांचा आपण यथोचित सन्मान करावा. संगीतकार आहेत एफसीटीचं जे टायटल सॉन्ग, संगीतकार सुशील जाधव यांचा यथोचित सन्मान विपुल पवार यांच्या शुभ हस्ते. स्पर्धेचे आयोजक आहेत
अत्यंत महत्वाचा सामना. एकदा टाळ्यांचा गजर करा. सुशीलला मी पाहिलेलं आहे तळीमध्ये. क्या बात आहे. येस येस. यापूर्वी ऑर्केस्ट्राचं निवेदन करत असताना बऱ्याच वेळा त्यांची भेट झालेली आहे. मला वाटतं त्याने स्वतः एक प्रगती केलेली आहे. संगीतकार पार्श्वगायक आमचे ते पण आहेत. त्या दोघांनी या. हा सन्मान दोघांनी पण या. शैलेश कुलकांड हा उत्तम प्रकारचा खेळाडू आहे. एक व्यावसायिक खेळाडू आणि त्याचबरोबर संगीतकार सुशील जाधव हे गायक आहेत आणि हे संगीतकार आहेत. पडद्यामागचे सूत्रधार. तर या गाण्याची संकल्पना आपण थोडासा वेळ आपल्याकडे कशी सुचली, ज्या पद्धतीनं काय सांगाल शैलेश? फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी ही जी जेव्हा समजलं की सगळ्यांनी आम्ही सांगितलं की एक गाणं तयार करायला पाहिजे आपल्या या स्पर्धेचं, तर शब्द काही सुचत नव्हते. पण अचानक सुशीलला बोललो की असं असं गाणं, कारण प्रत्येक जेवढे सामने होतात आपल्या गुहागर तालुक्यामध्ये तेव्हा आम्ही दोघेजण त्याचं टायटल सॉन्ग गातो, हा म्युझिक देत असतो. पण या वेळेला एक गेल्याबरोबर शब्द सुचले आणि ते डायरेक्ट ओठावर आले आणि ते आपल्यासमोर सादर केले. शब्द सुचले, ओठावर आले आणि आता आमच्या ते हृदयात आहेत. पार्श्वसंगीत जे आहे ते ज्याने दिले त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य. याचा अर्थ तुम्ही केलेलं काम आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही समाधानी आहात. थँक्यू सो मच. दोघांचे आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रशांत आतवडे सर आणि स्वागत आहे गोपी जाधव सर. पुन्हा एकदा आपण मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा म्हणजेच फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी KPL ॲक्सेस ग्रुपचं हे दमदार नियोजन सर्व समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी क्रिकेटचं माध्यम निवडलेलं आहे आणि म्हणूनच हे पहिलं पर्व गाजते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. tennisticket.in या अग्रमानांकित ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या माध्यमातून पूर्ण जगभर ही स्पर्धा पोहोचते. मला असं वाटतं की आखाती देशांमध्ये सुद्धा जो आपला खारवी समाज आहे तो खारवी समाज या स्पर्धेला आवर्जून पाहतोय, आपले अपडेट्स घेतोय. अगदी बरोबर उल्लेख केलाय मनीष सर तुम्ही की आपल्या आखाती देशांमध्ये देखील आपले काही खारवी समाज बांधव आहेत, ज्यामध्ये आपण सकाळी जो शिव मल्हार संघ पाहिला त्या शिव मल्हार संघाचे संघ मालक माणिकजी तुपावकर साहेब जे दुबईमध्ये कार्यरत आहेत आणि तिथून देखील त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. सकाळीच त्यांचा कॉल झाला, त्यांच्या संघासाठी शुभेच्छा होत्या. या स्पर्धेसाठी देखील त्यांचं चांगलं सहकार्य लाभतं. म्हणजे देशभरात किंवा देशाच्या बाहेर जिथे जिथे आमचे समाज बांधव आहेत, मित्रपरिवार आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा येत असतात. 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे आजचा आकडा 58-59 याच अवतीभोवती राहिलेला आहे. मागच्या सामन्यात एक हाती सामना जिंकला चेस करत असताना, पण आता या सामन्यात डिफेंड केलं जाईल का? तर या ठिकाणी फलंदाजी करताना जय भैरी नवानगर या संघाने 58 बनवले आणि 59 धावांचं लक्ष रोहित इलेव्हन अजगोली या संघासमोर ठेवलेलं आहे. तर ते चेस करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. स्ट्रायकर एंडला आहेत मिथिल पटेकर, नॉन स्ट्रायकर एंडला दीपक. मिथिल स्ट्रायकर एंडला आणि पहिलं षटक हातात आहेत निकेश. पुढे आले आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर करताना पहिल्याच बॉलवर घडा पार. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर चौकार. वर ऑन दी राईज खेळा पुढे आला, थोडासा स्टेप आउट होत असताना मात्र सरळ बॅटचा वापर आणि पहिल्याच चेंडूला चौकारात रूपांतरित केलंय. काय कॉन्फिडन्स लेवल आहे. बदल आले ते खूप चांगलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क खूप महत्वाचं असतं आणि तेच फुटवर्क आता सुद्धा पाहायला मिळालं. त्यांनी पाहिलंय की मला एलिव्हेशन इतकं द्यायचंय की इन सर्कल क्लिअर होईल आणि तेच करत असताना पहिले 2 स्ट्रोक त्यांनी सजवले. पहिला लॉंग ऑफला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये हा बॉल पाठवला. मिथिल पटेकर जसा मागच्या सामन्यामध्ये निषादचा खेळ होता, पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्र त्यांनी धारण केला होता, तसाच आक्रमक पवित्र आता मिथिल पटेकर यांच्या वतीने पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6. सरकले ऑफ स्टंपच्या बाहेर, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मोरी सर आहेत. धावसंख्या 7. सन्माननीय समीर पिंपरकर साहेब, आपणास मी नम्र निवेदन करतोय पण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय समीर पिंपरकर साहेब, आपणास नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धावसंख्या 7 झाले. बिनबाद 7. पुढचा बॉल धीमी गतीचा बॉल, दुप्पट गतीने केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय मैदानाच्या आरपार, सीमा पार. KPL ॲक्सेस ग्रुप षटकार. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. येस
डीजे आउटसाइड ऑप्शन थोडासा बाहेर गेला, कमी गतीचा बॉल होता, लवकर पिकअप केला, लाईन पिक केली आणि बरोबरच समोर पाठवून दिला डाऊन दी ग्राउंड. षटकार ही खासियत आहे मनीष सर या खेळाडूची. ज्यावेळेला तो चांगल्या फॉर्ममध्ये असतो, त्याच्या रंगात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्याकडून रंग उधळले जातात. आपण स्ट्राईक एंडला पाहतोय सध्या मिथिल पडेकर ओनी भाटीचा खेळाडू आहे आणि आता त्याने ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे, आक्रमण त्याने करायला पहिल्याच षटकामध्ये सुरुवात केलेली आहे. निकेश जाधव हे सुद्धा आयकॉन आहेत आणि ते सुद्धा खूप चांगला खेळ खेळत आहेत. पण आता पाहूया, आज त्यांच्या बाजूनं क्रिकेट जात नाहीये. तरी बंदरचे हे गोलंदाज आहेत आणि पाहून म्हणूनच आता त्यांच्यावर देखील जबाबदारीचं ओझं आहे आणि ते त्यांना पेलावंच लागेल. जर तुम्हाला पहिले षटक हाताळण्याची संधी मिळाली तर तुम्ही पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी या अगोदर करताना पाहायला मिळालेत. पण आताच्या घडीला पाहिलं तर मिथिल भाव खाऊन जातोय. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. 59 धावा रोखायच्या आहेत जय भरी या संघाला आणि त्याचमुळे आता पहिल्या 3 बॉल्सवर पूर्णपणे अधिराज्य गाजवलेलं आहे, ते म्हणजेच रोहित 11 संघाने. आणि अजूनही पूर्वार्ध तर रोहित 11 संघाच्या बाजूने गेला. या पहिल्या षटकाचा उत्तरार्ध बाकी आहे. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. थोडासा बाउन्स पाहायला मिळालेला आहे आणि त्याचमुळे त्याच उसळीचा अंदाज फलंदाज घेता घेता थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाला आणि म्हणूनच कधी कधी टप्पा पडल्यानंतर बॉल स्लो होतो आणि स्लो बाउन्सर हे स्लो पॉइझन सारखं आहे आणि त्याचमुळे हा डॉट बॉल जो खूप महत्वाचा होता जयभरी संघाच्या गोलंदाजासाठी आणि म्हणूनच 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 आहे. पुन्हा एकदा आत्मविश्वास शोधत असताना गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. सेम रिपिटेशन, जी कामगिरी तुम्हाला फायदा देऊन जाते त्या कामगिरीवर तुम्हाला डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो आणि तोच विश्वास गोलंदाजी करत असताना त्या पिचिंग झोनवर ठेवला आणि लगातार 2 डॉट बॉल्स. जसा मी उल्लेख केला की पूर्वार्ध जरी गोलंदाजाच्या बाजूने झुकला नाहीये पण उत्तरार्ध तो त्याच्या बाजूने झुकवू शकतो. तो आत्मविश्वास त्याचा पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा. रोहित 11. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला मिथिल पटेकर. यावेळेस स्लॉक स्वीप, बेस्ट स्ट्रोक. पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर, सीमा रेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रोहित 11 बिनबाद 17. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिलं षटक संपलं. 59 पाठलाग करायचंय. पहिल्या षटकाची झलक पाहायला मिळते. शेवटचा चेंडू ज्याच्यावर स्लॉक स्वीप केला. पहिले जे फटके होते मनीष सर ते अगदी समोर सजवले आणि त्यानंतर पाहिलं 2 बाउन्सर ज्या पद्धतीने टाकले तिथे बीट झाला होता आणि त्यानंतरच्या चेंडू मात्र थोडीशी रणनीती स्वतःची बदलली आणि स्लॉक स्वीप येथे करत असताना चौकार वसूल केला. पहिल्या षटकाची ही झलक पाहायला मिळते. डाऊन दी ग्राउंड चांगली फटके सजवली, त्यानंतर बाउन्सर टाकले निकेशने. जसा तुम्ही उल्लेख केला होता की रिपिटेशन, ज्या चेंडूने तुम्हाला खूप फायदा करून दिलाय त्याचाच पुन्हा एकदा तुम्ही वापर केला. मात्र त्यानंतर फलंदाज देखील तेवढा चाणक्य आहे, त्याने देखील चौकार वसूल केला आणि बरोबरच 59चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये टिपिकल पॉवर प्ले फलंदाजी पाहायला मिळाली. 17 धावा आलेल्या आहेत. वाटतं तितकं सोपं नाहीये क्रिकेट. मोठा सिलेबस आहे, कठीण सिलेबस आहे आणि म्हणूनच त्या सिलेबसचा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. आता नवीन गोलंदाज अर्चित तांडेल, आयकॉन, वेळणेश्वरचे हे गोलंदाज आहेत. वेळणेश्वरला बिलॉंग करतात आणि स्वतः कर्णधार आहेत आणि त्याचमुळे आता या गोलंदाजीवर नक्कीच सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं जयभरी या संघासाठी आणि म्हणूनच त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी, काउंटर अटॅक करण्यासाठी स्वतः अर्चित तांडेल येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होता. थोडीशी चर्चा झाली. आवश्यक असते जेव्हा आपल्या वतीनं क्रिकेट जात नाही, थोडासा वेळ स्वतःला द्यायला हवा, थोडी चर्चा व्हायला हवी, अनुभव शेअर झाले पाहिजे. आणि पाहूया त्या शेअरिंगचा, त्या केअरिंगचा फायदा या षटकामध्ये होतोय का जयभरी या संघाला. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज बदललेला आहे. दीपक आपण रोहिलकर जे तरी बंदरचे फलंदाज आहेत ते स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतात. पहिलं षटक पूर्णपणे खेळून काढलं होतं फलंदाज मिथिलने, आता ते नॉन स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल आणि हे सर्व असते फुल टॉस. तर फलंदाज सांगतायत आय एम द बॉस. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केपीएल एक्सेस ग्रुप 6. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल हातातून निसटला. फिंगर रोल करायचे होते, अचूकता नव्हती, त्यावर षटकार आलाय.
चांगला बॉल यावेळेस पाय खोलण्याची हात खोलण्याची संधी मिळाली नाहीये. पायाची स्ट्राईड त्यांनी मोठी केली पण पाय उजव्या बाजूने तिरकस पुढे नेण्याची गरज होती. बॉलच्या पिचिंगचा पाठलाग करणं गरजेचं होऊन बसतं बघा. ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच फक्त बॅट्सविंग पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी अर्चित गती परिवर्तन केलं पण यावेळेस रिच मध्ये होता बॉल. त्या बॉलला केलंय आउट ऑफ रिच, नॉट ऍक्सेसिबल. डीप मिड विकेट क्लिअर, सिक्सर. त्यानंतरचा हा अजून एक घनाघात प्रहार, 6 धावा ऍड झालेल्या आहेत. यावेळेस प्री डिसाइडेड होतं. फुल टॉस बॉल फक्त सरळ बॅटचा वापर करताना स्ट्राईक रोटेट केली, एक सिंगल कंप्लीट केली. या अगोदर मोठे स्ट्रोक्स आपल्या बाजूने येत आहेत, आपण चांगल्या पोझिशनमध्ये आहोत, तर कुठेतरी घाई गडबड करण्याची गरज नाहीये. तोच इंटेंट फलंदाज दीपकचा पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट करून त्यांनी पहिल्या षटकामध्ये ज्यांनी दमदार खेळ दिला होता त्या मिथिलला स्ट्रायकर एंडला आणलाय. धावसंख्या 30. फुल टॉस कन्व्हिनियंट कनेक्शन झाल्याने बॅट आणि बॉलचं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव पूर्ण केली आणि दोघांनी एकमेकांना थांबण्याचा सल्ला दिला जो खूप महत्वाचा असतो. होकार नकार या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे ताळमेळ, कॉम्बिनेशन, कोऑर्डिनेशन, कॉलिंग व्यवस्थित होते मिथिल आणि दीपकच्या दरम्यान. धावसंख्या 31. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, वाईल्ड लाईन ओलांडणारा बॉल. पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे 32. 59 धावांचा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत पाठलाग चांगला चाललेला आहे रोहित 11 या संघाचा. अर्चित तांडेल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय तोपर्यंत डबलचा कॉल आहे. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो गॅदर होणं आवश्यक आहे आणि तो गॅदर झाला नाही. त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याचा मौका दोन्ही फलंदाजांना मिळाला. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकही गडी न गमावताना 59 धावांचा पाठलाग करताना रोहित 11 बिनबाद 34. पहिल्या 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला 59चा पाठलाग करायचा म्हणजे सर पहिल्या षटकामध्ये देखील 17 होत्या आणि तोच रिदम सातत्यपूर्ण ठेवलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 17 आल्या आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की काही मोठे फटके आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. तेच केलं. 2 फटके मोठे आले इथे आणि त्यानंतर 2 सिंगल देखील घेतल्या. शेवटच्या बॉलवर दुहेरी धाव आली. एकूणच स्ट्राईक रोटेट करत असताना जी धावसंख्या सातत्यपूर्ण ठेवायची त्यावर लक्ष दिलं गेलंय. गोपी सर, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले या आयोजनामध्ये येऊन तुम्हाला नेमकं कसं वाटलं? प्रशांत सरांनी व्यक्त झाले, मी देखील व्यक्त झालो. आपल्याला जेव्हा अप्रोच केला गेला केपीएल ऍक्सेस ग्रुपच्या वतीनं म्हणजे तो विश्वास तुमच्यावर ठेवला गेला, एक मोठं स्वरूप या स्पर्धेचं जगासमोर आणायचं आहे, तर ते तुम्ही कशा पद्धतीनं पेललं, कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट केलं? थोडी चर्चा यावर देखील व्हायला हवी. याबद्दल विचारत असताना मी एवढंच सांगेन की जेव्हा ही स्पर्धा चर्चेत आली खरं तर मी KPL खारवी प्रीमियर लीग सोबत जोडला गेलो होतो आणि या स्पर्धेत पहिल्यांदा विठ्ठल रखमाई वरवडे यांचं मी धन्यवाद देईन आणि ते सर्व जे आमचे आयोजक आहेत त्यांच्या इकडे मी स्पर्धेला गेलो. तिथून विपुल पवार सारखा एक मित्र मला लाभला. त्याचबरोबर ते सगळे मित्र मिळाले आणि त्यानंतर ज्या वेळेला KPL ही स्पर्धा माझ्यापर्यंत आली मी त्या स्पर्धेत दाखवत झालो. आपण त्यावर चर्चा करू. चर्चा थांबवावी लागेल कारण फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा मिथिल चौकाराने करतोय. बॉल डीप स्क्वेअरला क्लिअर करताना 4 धावा. पाहुनी मौका कमी करता येत नाहीये. फुलटॉस टाकला होता मात्र त्याचा खरपूस समाचार घेत असताना डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि तिथून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. इथे देखील स्वागत केलंय. 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक 38 वर पोहोचलाय. म्हणजेच काय रिदम सातत्यपूर्ण ठेवलाय. म्हणजे सर एखाद्या गोष्टीची तुम्ही सुरुवात करता ती सुरुवात करून थांबवून चालत नाही. तुम्हाला सातत्यपूर्ण असणं गरजेचं आहे आणि ती सातत्यपूर्ण फलंदाजी इथे दोन्ही फलंदाज दाखवतात. मात्र विकेट अजूनही उलगडलेलं सिक्रेट उलगडलेलं नाहीये. कटर्स आहेत गोलंदाजांकडे, मग त्यांचा वापर करा. जर तुमच्याकडे फलंदाजांना त्रस्त करण्याचे बारकावे आहेत तर मग त्याचा वापर वेळोवेळी झाला पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कटर होता, थोडासा व्हेरिएट केलं होतं बॉलच्या ग्रिपिंगला आणि त्याचमुळे आता हे व्हेरिएशन कामी आलेलं आहे. जरी मागच्या बॉलवर 4 धावा गोलंदाजाने खर्च केल्या पण त्यानंतर आता डॉट बॉलचा शोध जास्तीत जास्त घ्यावा लागेल.
येस एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट की तुम्हाला आता तो काउंटर अटॅक करावा लागेल. जरी पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्या मनासारखं क्रिकेट झालं नाहीये, पण अजूनही या सामन्यामध्ये खूप काही बदल घडवण्याची गरज आहे आणि ती गरज ओळखताना लगातार 2 डॉट बॉल्स गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळालेत. तिसरं षटक हाताळत आहे त्यामध्ये गोलंदाज जयेश्वर जे ओणीचे गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. 21 चेंडू 21 ची गरज आहे. आता ही रिव्हर्स काउंटडाऊन खूप महत्वाचं आहे. आता बॉल शिल्लक आहेत 20 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. जितके जास्त डॉट बॉल तितकी ऊर्जा पुढच्या गोलंदाजांना देणार आहात. तुम्ही तुमच्या संघाला सहकार्य करणार आहात आणि आतापर्यंत जयेश्वरने खूप चांगली गोलंदाजी हाताळली. पहिल्या चेंडूवर जरी 4 आल्यात पण त्यानंतर डॉट बॉल्स पुढे आले. डॉट बॉलचा वचपा काढला, बॉलला थेट फेकवून दिलाय सीमारेषेच्या पार. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर सांगतायत मिथिल षटकार केपीएल एक्सेस ग्रुप. हा गेला षटकार. निढाव टाकली. त्यानंतर मात्र यावेळेला रडारमध्ये बॉल टाकला आणि त्यावर आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय. 6 धावा ऍड झालेल्या आहेत. जयेश्वर ओ आता मात्र एलिव्हेशन आहे, डिस्टन्स आहे आणि आता 6चा पाडा बोलला देखील जातोय आणि फलंदाज दीपक पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर येतोय. अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 50. रोहित 11. KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन. थँक्यू डीजे. अजून एक मोठा प्रहार केलाय. खरं तर बॉडीला स्ट्रेच केलं आणि त्यानंतर हा बार पाहायला मिळाला. यावर षटकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 50. या षटकामध्ये 16 आल्या आणि आता हे आव्हान पूर्णपणे नजरेसमोर दृष्टिक्षेपामध्ये आलं असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे सर मगाशी तुम्ही चर्चा केली होती, प्रश्न विचारला होता की फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी सोबतचं माझं नातं कसं राहिलंय किंवा मी ते कसा दाखल झालो. याचा खूप मोठा एक प्रवास आहे. याला एक खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. बरवडी गाव जे इथून जवळ आहे, रत्नागिरी तालुक्यामध्ये येतं आणि तेथील काही मित्र मिळाले. त्यानंतर विपुल पोवार यांनी माझी शिफारस तर KPL साठी केली आणि KPL ची 3 पर्व करत असताना त्यानंतर मात्र आता FCT मध्ये आपण दाखल होऊ शकलो. मी या FCTचा भाग झालो. खरं तर हे सर्व मित्र म्हणजे क्रिकेट संपल्यानंतर तो जो संवाद आहे किंवा तो जो संपर्क आहे तो कुठेही थांबला नाही. सातत्यपूर्ण एकमेकांच्या संपर्कात आम्ही राहिलो आणि त्यामुळे या FCT मध्ये देखील पुन्हा एकदा काम करण्याची संधी या सर्व KPL एक्सेस ग्रुपच्या माध्यमातून लाभली. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 आहेत. 18 चेंडूमध्ये आता फक्त मनीषर 9 धावा म्हणजे सामना जवळपास आता पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या रोहित 11च्या दिशेने झुकलाय. बॅटिंग पॉवर प्लेची निवड झालेली आहे. म्हणजे आता याच षटकामध्ये सामना संपवण्याचा निर्धार खरं तर फलंदाजांनी व्यक्त केलेला आहे. पण गोलंदाज पाहूया त्या स्वप्नापासून रोखू शकतील का. अर्चित तांडेल फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो. फलंदाज सेफ आहे की नाही लेट चेक. त्या ठिकाणी धाव तर वेगानं पूर्ण करण्याचा निर्धार फलंदाजांनी घेतला होता आणि मला असं वाटतं जवळपास धाव पूर्ण झालेली आहे. तुम्हाला चपळ राहावंच लागेल. आपण जसं पाहतोय ती चपळता गोलंदाजी करा, फलंदाजी करा, क्षेत्ररक्षण करा. तुम्हाला यस पंच निर्देश देतात की आपण tenniscricket.in च्या वॉररूम मध्ये येणार आहोत, चेक करणार आहोत फलंदाज ऑनस्ट्रायकर्स एंडला सेफ आहे की नाही. वर्ल्ड क्लास टेलिकास्टिंग आपण पाहतोय आणि त्याचमुळे स्पर्धा लहान असो वा मोठी त्या स्पर्धेला जगभर कसं पोचवायचंय tenniscricket.in ची पूर्ण टीम ते काम अचूकतेने जाणते आणि त्याचमुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते काम tenniscricket.in उल्लेखनीय राहील. नॉट आउट आहे, फलंदाज सेफ आहे. तर 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 51 वर. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी मिथिल आणि दीपकची. मिथिल 33 वर पोहोचलेले आहेत. 13 चेंडू त्यांनी घेतलेत आणि दीपक यांच्या वतीनं 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन रोहित 11ला मिळालंय. चांगला बॉल गुड लेंथवर ठेवला होता. कॉन्क्रीटची विकेट आहे. टेनिस बॉलला बाउन्स मिळतो जर तुम्ही अचूक पिचिंग झोन हेरला तर. आणि तेच करत असताना गोलंदाज अर्चित तांडेल आयकॉन कॅप्टन म्हणून त्याची भूमिका स्पष्ट करत असताना संघ जरी अडचणीत आहे पण तर देखील मी माझा तो अनुभव पणाला लावीन. तेच करत असताना पण आता फोर्स केलंय. लॉंग ऑन आहेत
थोडी घाई झाली होती, पण त्यानंतर शरीराचं संतुलन राखलं आणि आता सरते शेवटी पहिला धक्का बसलेला आहे. रोहितने शुभमने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. KPL एक्सेस ची झाली तयारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन. थँक्यू डीजे. आक्रमक अंदाजामध्ये सामना संपवायचा होता खरं तर इथे मिथिल पटेकरला. 15 चेंडूमध्ये 33 त्याने काढल्या, मात्र यावेळेला तो पकडला गेला. पहिली विकेट यायला म्हणून तर खूप उशीर झाला. पॉवर प्ले किंवा त्यानंतरच्या षटकांमध्ये जर एका दुसरी विकेट मिळाली असती तर मात्र या सामन्याचे चित्र अजून थोडंसं उशिरा पाहायला मिळालं होतं. कारण या सामन्यामध्ये 21 बॉलमध्ये 21 अशी देखील एक वेळेला परिस्थिती होती. परंतु सद्यस्थितीमध्ये हा सामना रोहित इलेव्हनच्या दिशेने झुकलाय. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत आपण करू शकत नाही. इथून देखील जर विकेट आल्या तर कमबॅक होऊ शकतं. तुर्तास मात्र नवीन फलंदाज प्रणित पालशेतकर दाखल झालाय. चर्चा अनपेक्षित गोष्टींचीच होते, त्याचमुळे आता म्हणूनच ती चर्चा करण्यासाठी जयभरीचे गोलंदाज प्रवृत्त करतायत का, आम्हा समालोचकांना ते पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. जितके डॉट बॉल येतील ती चर्चा अजून जास्त वाढेल, चर्चेला उधाण येईल. नावाची चर्चा तुमची करायची असेल तर तुम्हाला वरच्या दर्जाचा खेळ द्यावा लागेल आणि त्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय चौथ्या षटकाची अर्चित तांडेल, आयकॉन कॅप्टन. धावसंख्या 51. धीम्या गतीचा बॉल, स्वतःच्या फटक्यावर नियंत्रण ठेवत असताना फक्त बॉलला ग्लाइड करताना बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचते 52 वर. 52 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही आपण पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. रत्नागिरी म्हटलं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ती चर्चा देखील आपण नक्कीच करणार आहोत. 7 धावांची गरज. नेक्स्ट बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, शॉर्ट स्टॉप, फ्लाय स्लीपला झेल टिपलाय अर्चित तांडेल. जबरदस्त कामगिरी करता ऋत्विजने टिपलाय झेल आणि अर्चितच्या खात्यात अजून एक विकेट. धक्का दुसरा. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप. थँक्यू. मी मगाशीच उल्लेख केला होता की इथे एखादी विकेट अजून आली तर मात्र कहाणी रंजक होऊ शकते आणि तेच पाहायला मिळते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रश्न असेल फलंदाजांसाठी, ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, धावफलकावर तुम्ही चांगल्या धाबा लावून ठेवल्या होत्या, मात्र अशा वेळेला असे फटके खेळण्याची गरज आहे का, हा प्रश्न देखील इथे निर्माण झालाय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची मिरवणूक सुद्धा निघते आणि असं देखील वेळ येते की तुम्हाला 3-4 दिवस रात्री झोप लागत नाही. त्याचमुळे हे अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातात. त्याचमुळे जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आहे रोहित इलेव्हन संघ, पण गोलंदाजांची जिद्द, क्षेत्ररक्षकांची मेहनत पाहायला मिळते आणि त्याचमुळे सोप्या विजयापासून अजूनही दूर ठेवलेलं आहे रोहित इलेव्हन या संघाला. जयभरीच्या गोलंदाजाने अर्चित तांडेल फॅन्टॅस्टिक बॉलिंग त्यांच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. दरम्यान आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. चिन्मय हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. चिन्मय शिरगावकर हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, जे वरवडेला बिलॉंग करतात आणि आता त्यांच्या वतीने पाहूया कसा अप्रोच दिसतोय. तुर्तास पुन्हा एकदा गोलंदाजांनी आपली तिखट गोलंदाजी सादर करण्याची सुरुवात केलेली आहे. अर्चित तांडेल यावेळेस फुल लेन बॉल होता, शफल झाले, ऑनसाइडला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक, थोडे चुकले आणि चुकल्यानंतर 1ला 2 धावांमध्ये बदलण्याचा कॉल सुद्धा फलंदाजांनी एकमेकांना नाही दिला. नवीन फलंदाज चिन्मय शिरगावकर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दरम्यान धावसंख्या 54, 2 गडी बाद. चिन्मय शिरगावकर हे सुद्धा वरोडेचे फलंदाज तुम्ही पाहतायत आणि एका बाजूला आपण जयभरीचे गोलंदाज निकेश जाधव यांना आपण पाहणार आहोत, जे तरी बंदरचे आयकॉन खेळाडू खेळत आहेत जय भैरी या संघामध्ये. धावसंख्या 54, 2 गडी बाद. चांगला बॉल, स्वतःला फलंदाजाने ब्लॉक करून घेतलं. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अशा वेळेला जेव्हा संघ अडचणीत आहे त्यावेळेला तुम्ही तुमचा अनुभव पणाला लावत असताना, ती गोलंदाजी करत असताना तुम्ही पुढच्या 2 सामन्यामध्ये कसा खेळ खेळणार आहात त्याचं प्रमाण देत असता आणि तेच प्रमाण निकेश जाधव यांच्या वतीने पाहायला मिळते. फंटॅस्टिक बॉलिंग अर्चितच्या नंतर आता निकेश जाधवची. धावसंख्या 54, 2 गडी बाद. हवेत आहे, हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जाईल वाईड ऑफ डीप मिड विकेट सीमारेषा पार आणि हा विजयोत्सव साजरा करणारा षटकार खेचलेला आहे. सामना जिंकतोय रोहित इलेव्हन. अभिनंदन. हार्ड लक टीम जय भैरी.